सो व्यसन करू नका हे सांगायला मी 7वीमध्ये बाई झालो होतो नाटकात. आणि साडी नेसून वगैरे या स्टेजवर मी स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100 हे घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. सगळ्यात पहिल्यांदा त्याला सांगितलं जातं आणि मग त्याच्याकडनं आम्हाला कळत जातं की अच्छा असा डान्स आहे. आत्ताही तुमच्या निमित्ताने विजू हा, हर्ष बोल. फायनल मिक्स देणार आहे. फायनल दादा नको देऊ पैसे राहू दे. हो, एकदम 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 ह्या गाण्याचे आम्हाला नको पैसे. हे गाणं वाजव यार, पाहिजे तर ना रीलला टाक यार तुमच्या. 1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा 1 जानेवारीपासून आपल्या भेटीला येतोय. आणि लहानपणी मला टीचर बनायचं होतं, पण इतक्याही हुशार विद्यार्थ्यांची टीचर बनायचं नव्हतं. बघू शकता आपण, जरा कॅमेरा पॅन करा, इतके हुशार लोक बसलेत आज फ्रेममध्ये. इथूनच सुरुवात. आपले आजचे मॉनिटर नाही पटकन ना तू हुशार म्हणाल्यामुळे सगळ्यांनाच कळे ना की कोणाबद्दल चाललं. म्हणून सायलेन्स होता तर हा. हो. ओके. कोणालाच कळे ना की मला असं हुशार. वाटलं की ऍटलिस्ट हुशार सगळेच असतील, कोणाबद्दल बोलते कळलं किंवा कोणीच हुशार नाहीये, 2 गोष्टी होऊ शकतात. शक्यता तीच जास्त वाटते मला. पण तुमच्या शाळेमध्ये आपण कर्जतमध्ये आलोय, कसं वाटतंय पुन्हा एकदा शाळेत आल्यावर? आणि जेव्हा सर आपल्याला ते एक प्राऊडली बघतात ना, की ते म्हणाले की तुम्ही इंग्लंडला जाऊन सुद्धा शिकलात, त्यांच्या डोळ्यात बघताना आज किती भारी वाटत होतं, की इतकं प्राऊड फिलिंग होतं. आणि शाळेमध्ये सेम वाटायचं की मार खायचं, काय ते पण सांगा. शाळेबद्दल माझे मित्र आणि शिक्षकच सांगू शकतील, पण मी खूप मस्तीखोर मुलगा होतो. म्हणजे आत्ता मला पाटील सर, माझे सर भेटले आणि ते म्हणाले, तुला एक दिवस आठवतोय का जेव्हा तू वर्गातल्या सगळ्यांची घड्याळं हातात आणि पायात घातली होतीस आणि बाकावर उभा राहून नाचत होतास? मला हे काही आठवत नाही आहे. आणि ते म्हणाले, याच्यावरती मीही हसत राहिलो, पण तुला बाहेर उभा केला होता मी, की हे का केलंस तू? तर मला अक्षरशः काही याची मेमरीच नाही आहे की हे मी का केलंय. मला कायम असं वाटत राहिलं आजपर्यंत की मी तर हुशारच होतो शाळेत. मी अभ्यासात होतो, पण मला असं वाटत होतं गुणी पण होतो. पण मला सरांनी सांगितलं की 4थीत पहिल्या बाकावर होतो मी, 5वीपासनं थोडं मागचं, 7वीत मी शेवटी होतो. म्हणजे माझे काही मित्रही आहेत आत्ता इथे बाहेर, त्यांच्यासोबत मी शेवटच्या बाकावर होतो. पण हा सगळा गमतीचा भाग आहे, पण खूप भारी वाटतंय कारण आपल्या शाळेत आपण हा कार्यक्रम करू शकतो, हे किती कमाल आहे. आणि सगळे शिक्षक ज्या पद्धतीनं आत्ता बघत होते, सगळे राहिले नाहीत, कारण तेव्हा ही एकतर खाजगी शाळा आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची भरती झाली की त्या शिक्षकाची बदली नाही व्हायची. सो त्याच्यामुळे जो शिक्षक लागला तो रिटायर होईपर्यंत शिकवत राहायचा. सो बरीचशी मंडळी रिटायर तेव्हा होत होती. बरीचशी मंडळी आता काही राहिलेच नाहीत. म्हणजे परांजपे सर मला आठवतात, ज्यांनी मला पहिल्यांदा नाटकात घेतलं होतं. म्हणजे असं हेच या नाचामुळेच त्यांनी की ह्याच्यात काहीतरी कला आहे. सर काय वेगळं केलं होतं तुम्ही तेव्हा? आम्हाला जरा झलक बघायला आवडेल ना. आणि परांजपे सरांनी तेव्हा हे केलं होतं, व्यसनमुक्तीचा ड्राईव्ह. सो व्यसन करू नका हे सांगायला मी 7वीमध्ये बाई झालो होतो नाटकात. आणि साडी नेसून वगैरे या स्टेजवर मी केलं होतं. काही मित्र आहेत माझे जे आता कायच बोलावं म्हणजे. आणि तेव्हा असं वाटलं होतं की खूप भारी आहे हे, आपण आता कलाक्षेत्रात काय ही आपण आपलं पाऊल पडलेलं आहे वगैरे. आणि ती बाई खूप कॉमेडी करत असते. असं सगळं ते होतं. पण या आत्ता ज्या स्टेजवर आपण कार्यक्रम केला त्या स्टेजवर मी ते केलेलं आहे. सो एक सर्कल कंप्लीट होतं असं वाटतं. आणि ही जी शाळा आहे ती फक्त जी आत्ता आपण जिथे बसलोय तेवढीच जुनी शाळा राहिली आहे. बाकी अख्खी शाळा पाडली आणि तिथे आता नवीन इमारती आहेत. सो त्याच्यामुळे ही जी शाळा आहे त्या शाळेतच मी होतो, एवढाच भाग राहिला आहे. माझे काही मित्र शाळा पडताना आले पण होते की शाळा पडतीये, आणि शिक्षक होते
की आत्ता पण मला सर सांगत होते की त्या दिवशी एवढं वाईट वाटत होतं की शाळा पडतीये, पण आता नवीन बांधायचं होतं म्हणून, कारण 90 वर्ष जुनी इमारत आहे. सो त्याच्यामुळे पण इथे आपण आपल्या चित्रपटाचं प्रमोशन नाही म्हणता येणार, पण आपण गाणं किंवा शाळेला काहीतरी देऊ केलं, हे खूप कमाल फिलिंग आहे. सो भारी वाटतंय. Yes. आणि आपण नेहमी असं म्हणतो की शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. मला असं वाटतं तुम्ही सिनेमा दिला आणि हेच तुमच्या शाळेसाठी डेडिकेट केलं आहे शाळेला तुम्ही, हा सिनेमा असं म्हणाला. मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर आपल्या शाळेकडे जाऊन पुन्हा बघितलं तर हा जो प्रॉब्लेम आहे की मराठी शाळांची पटसंख्या कमी होतीये, तो प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात सुटू शकतो. कारण एक माझी विद्यार्थी एक छोटीशी देणगीसुद्धा देऊ शकतो आणि त्या छोट्याशा देणगीचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो शाळेला. सो मला असं वाटतं की मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. एकदा शाळेकडे पुन्हा जायचं, ज्या शाळेने आपल्याला एवढं दिलं त्या शाळेला आपण सुद्धा काहीतरी द्यायचं. सो ते फिलिंगही खूप भारी आहे आणि मला असं वाटतं या निमित्तानं, तुमच्या निमित्तानं मी सगळ्यांनाच विनंती करीन की ज्या शाळेने आपल्याला घडवलं तिच्याकडे परत जाता आलं, फुलना फुलाची पाकळी देता आली तर ते खूप भारी आहे. आणि ते रिहर्सलला आपण बेंच वगैरे असं शिफ्ट करायचो ना, तो फील येतोय मला. आज काहीतरी इथे प्रोग्राम आहे. बरं अमेय, तू कसा होता शाळेमध्ये असताना? अभ्यासू होतास, गुणी होतास की काय? विश्वास बसणार नाही कोणाचा, पण मी प्रचंड अभ्यासू होतो. आणि शाळेत मी म्हणजे जे काय आपली किलबिलपासनं ते साधारण 5वी 6वी पर्यंत प्रत्येक परीक्षेत मी वर्गात पहिला यायचो. वा. पण त्यानंतर मला नाटक या कलेचा किडा चावला आणि नंतर माझे मार्क कमी कमी होत गेले, असं झालं खरं तर. पण तसं व्हायला नको होतं खरं तर. माझ्या आईला खूप त्याचं वाईट वाटतं आणि आमच्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्या पण असं म्हणाल्या की मला वाटलं होतं की तू बोर्डात येशील 10वीत, पण तुला कमी पडलेत तसे मार्क. तो दिवस मला आठवतो आणि असं वाटतं की अरे खरं तर मला अभ्यासाची खूप आवड होती, तर तसं मी अभ्यास अजून करायला हवा. तर मी नाटक करायला लागलो म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला नको होतं असं मला. पण मला असं वाटतं बालगंधर्वच्या बाहेर तुझ्या नाटकाचं नाव लिहिलं गेलं होतं. सो तू बोर्डात आला होतास. वा 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 वा. अशी जेव्हा वाक्य येतात ना, तेव्हा तेव्हा खरंच असं वाटतं की अजून मी काय बोलू, माझं बोलून झालंय खरंच. हा सिनेमा नक्की बघा, हेही मी सांगणार नाही आता. हे घे. आणि सिनेमात ऑपोजिट तुला पात्र दिलेलं आहे एकदम. म्हणजे तू शाळेत हुशार होतास, पण सिनेमात काहीतरी वेगळं दिसणार आहे, जे सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी, राईट? हां हां. शाळेत तो आता म्हणतोय की तो खूप हुशार मुलगा होता, असेलही आय एम शुअर, पण तो खराच असा आहे तशी भूमिका त्याला सिनेमात मिळाली. राईट. अभ्यासात चांगला होता का वाईट होता त्याचा या भूमिकेशी काही संबंध नाही. जो जसा खरा आहे आणि जे लपवण्याचा तो व्यर्थ प्रयत्न करत असतो खऱ्या आयुष्यात, तसंच्या तसं त्याला काम आहे क्रांती ज्योतीत. फक्त तुझी एक इन्फॉर्मेशन मी करेक्ट केलं. सो मच. Yes. पुढच्या इंटरव्ह्यूसाठी मी लक्षात Correct. ठेवेन हे. आणि रोहित म्हणाला होता मी लास्ट बेंचर आहे. इथे सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये त्याने लास्ट बेंच पकडलेला आहे. आधी जाऊन तो शेवटी बसलाय. पण आज किती भारी वाटते तुझं गाणं मुलांसमोर सादर केलंय आणि आपणही त्या फेजमधून पुढे आलोय आता. सो कसं वाटतंय आज? आणि तुझ्याकडनं तर ओळी मला ऐकायचंच आहे. मला लिटरली 2-3 वर्षच झालीत शाळेतनं बाहेर येऊन आत्ता. असंच वाटतंय साधारण. कारण एवढं लहानपणीपासून बघितलंय. पण फार मजा आली. गेल्या वर्षीच 10वी झाली, करेक्ट. सो मजा तर खूप आली. मजा खूप आली. शाळेत असताना नेहमी बॅकबेंचर कायम ठरलेलं होतं. अभ्यासात चांगलं होतं, पण तरी बसायला मागे सगळ्यांबरोबर दंगा करायला आवडायचं. आणि आज इथं साधारण 3,000-3,500 पोरं होती. 3,000-3,500 मुलं मुली म्हणजे ते सगळे विद्यार्थी गाण्यावर नाचत होते, स्टेप करत होते. ते बघून इतकं भारी वाटलं. आणि हे घडलं नाही आहे याच्या आधी कधी. सो त्यासाठीही फार भारी वाटतंय. आणि आय एम जस्ट ग्लॅड की हा पहिला सिनेमा आहे माझा हेमंतदा आणि क्षितिताई बरोबरचा, की ज्यात गायला मिळत आहे. सो फार फार मजा. आणि आय होप की लोकांना आवडेल आमचा हा सिनेमा, कारण जेवढं प्रेम मराठी शाळेवर आहे तेवढंच प्रेम या सिनेमावर लोकांनी करावं, तेवढीच इच्छा आहे. येस, मला असं वाटतं इथे पुन्हा एकदा ती ओळ होऊन जाऊ दे आणि आपण सगळेच ती स्टेप करूया एकदा. कारण मला करायची मगाशी माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून मी करू नाही शकले. सो हा मी इथे बसते. सगळ्यांनी करायची आहे.
साधारण हेवन भैरव घ्या स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार. माझी इच्छा पूर्ण झाली. आज मला झोप चांगली लागेल कारण का पण येस जुईली तू काय सांगशील? शाळेच्या आठवणी प्लस आता आपण शाळेत हा इव्हेंट केला आहे ते पुन्हा एकदा ते कॅम्पस बघणं आणि आता तिथे गाणं सादर करणं कसा होता एक्सपिरियन्स? शाळा म्हटल्यानंतर आता मध्यंतरी मी गेले होते, मला शाळेने बोलवलं होतं गॅदरिंगसाठी आणि त्यावेळेस असेच सगळेजण जसे छोटे छोटे विद्यार्थी बसले तिकडे तसेच बसले होते आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण माजी विद्यार्थी होतो आणि आपण या कुठेतरी लेवलला पोचलेलो असतो की कोणीतरी आपल्याकडे काहीतरी वेगळ्या नजरेने बघतंय की ताई तू त्यावेळेस अशी गायचीस, तू पसायदान गायचीस, तू गॅदरिंगमध्ये गायचीस आणि आता आम्ही तुला टी व्हीवर गाताना बघतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण शाळेमध्ये येतो ना तेव्हा रूट्सला आल्यासारखं वाटतं एकदम. सो मला कळू शकतं की हेमंत दादाला कसं वाटतंय आता की एकदम रूट्सला पकडून की हां इथनं माझी सुरुवात झाली आणि इथेच मी परत आलो आहे. सो ते एक फिलिंग खूप छान असतं आणि या लहान मुलांकडनं काय मज्जा येते ग, केवढी एनर्जी मिळाली आहे आज आम्हाला इकडे येऊन. सो एकतर एनर्जी आमच्या सगळ्यांमध्ये आहेच आहे आणि ती एनर्जी घेऊन आता हा चित्रपट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. सो त्यामुळे खूप छान वाटतंय आणि शाळा एक ब्लेसिंग आहे ब्रो आणि तिथनं नाही हलायला पाहिजे आपण असं मला वाटतं. सो दॅट्स माय थिंग. आणि हरीशाची मस्त स्टेप आहे त्याच्यामध्ये एकदम. तो जसं लास्ट टाइम फर्स्ट क्लास दाभाड्याच्या वेळेला आपण बोललो होतो की तो एकदम मनापासून रिहर्सल करत होता. हरीश सर हे जे आहेत ह्यांना नाच असेल सिनेमात तर पहिलं कास्टिंग हरीशचं होतं, मग आम्ही बाकीचं सगळं कास्टिंग करतो. मला एक नाचायसाठी जरी गाणं असेल तरी हरीश शिवाय आमच्याकडे कोरिओग्राफी होत नाही. त्यामुळे ते असतात. आणि दाभाडेला पण सगळ्या गाण्यांमध्ये पहिला जो शॉट झाला तो माझा होता. याच्यात सुद्धा सकाळी 9 वाजता मी रेडी आहे सर. घरी चल तू, तुला बघतो आम्ही, तू घरी चल. सगळ्यात परफेक्ट त्यावेळी आमेयाने केलंय असं मला खूप वाटतं. नाही ते कसं काय प्रॉब्लेम होतो या आत्ता जे गाणं आपण बघितलं स्वर्गात आकाशगंगा, या मुलांनी सुद्धा सगळ्या शाळेतल्या डान्स केला, आम्ही त्यांच्याबरोबर केला. मला गंमत अशी वाटते सप्टेंबर महिन्यात सिनेमाचं शूटिंग झालं होतं, पुन्हा त्या गाण्याचं शूटिंग झालं तेव्हासुद्धा सेटवर यावरनं भांडणं चालली होती की नक्की स्टेप काय आहेत. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप ती स्टेप करत होता आणि आजही हाच प्रश्न पडलाय की नक्की स्टेप काय आहे. कोणालाच हे कोडं सुटलेलं नाही. कुठल्या नाही मुलांमध्ये शाळेतली मुलं ज्या स्टेप्स करत होती आत्ता इकडे सगळ्या त्या वेगळ्याच होत्या असं आम्हाला असं वाटलं की असं करायचं होतं बहुतेक. त्यांना आज ह्यासाठी बोलवलं होतं की अरे शिकवा या कलाकारांना, त्यांना नाही जमत आहे. आणि मला वाटतं या सगळ्या कन्फ्युजनची सुरुवात हरीशपासून झाली असं मला वाटतं. कारण तो इतकी ऊर्जा लावतो नाचत असताना, त्या ऊर्जेच्या नादात ना म्हणजे हात एवढा चालवतो एवढा वगैरे जातो आणि माझ्यासारख्या आणि सिद्धार्थसारख्या कलाकारांना एवढा जोर नाही लावतायत नाचत, असा आमचा प्रॉब्लेम होता. सांग खरं सांग. नाही तो आमचा हॅलो अर्जुन आहे. त्यामुळे त्याला व्यवस्थित डान्स येतो, त्याला सगळ्या स्टेप्स येतात. प्रॉब्लेम हा आहे की सगळ्यात पहिल्यांदा त्याला सांगितलं जातं आणि मग त्याच्याकडनं आम्हाला कळत जातं की अच्छा असा डान्स आहे, असं गाणं विस्परिंगचा आहे. गेम असतो ना त्यामुळे पहिले तिथे हे त्याला परत बोल- स्टेप बदललेली असते. पहिले त्याला सांगतात, त्याला जर का जमत असेल तर मग आमच्याकडे ती स्टेप येते. त्याला जमत नसेल तर आमचा संबंधच नाही त्या म्हणजे काही. त्यामुळे फक्त हरीशला जर का जमली तर ती अप्रूव्ह होते सगळे एकत्र मला मदत हवी आणि आहे तुमची. दिग्दर्शक कायम त्याच्या पाठीशी उभा असतो यासाठी. त्यामुळे हरीशमुळे कोरिओग्राफर सुद्धा होता. काय
अर्धा कोरिओग्राफर दिग्दर्शक अर्धा कोरिओग्राफर पण होता. सगळ्यात जबरदस्त स्टेप्स या हरीशच्या वाट्याला आल्यात. नाही असं काही नाहीये, असं अजिबात नव्हतं हेमंत, काही कारण सुजित कुमार हे जे फर्स्ट क्लास दाभाडेला कोरिओग्राफर होते ते असं म्हणायचे, कॉल द बेस्ट डान्सर या, आणि मग हरीश असा आवाज जायचा. आणि सिद्धार्थ, आम्ही आणि क्षितीचं असं व्हायचं की आम्ही का आहोत मग या चित्रपटात. माझ्या डान्सची एवढी पब्लिसिटी झाली आहे ना की आता अभिनयाला नाही, अवॉर्ड फंक्शन मध्ये फक्त नाचायला बोलवतील मला. क्या बात आहे. बरं, ही नवीन गोष्ट कळली, पण हर्ष विजय हे आपल्यासोबत आहेत. त्यांनी इतकं मस्त संगीत दिलं आहे आणि त्यांचा ह्याच्याशी काय संबंध नाही आहे. मी गाणं दिलं आहे, तुम्ही करायचं तसं करा आता त्याच्यावर नाच. पण काय सांगाल, खूप भारी झालं एकतर गाणं, आणि हॅट्स ऑफ टू यू गाईज. तुमचे सगळे फॅन्स आहेत, आम्ही सगळे फॅन आहोत तुमचे. पण काय सांगाल, पहिला सिनेमा ज्याला तुम्ही संगीत देताय, किती स्पेशल आहे आणि किती मजा केली आहे पूर्ण संगीत त्या प्रोसेसमध्ये, सगळीच गाणी बनवायला. या चित्रपटात पूर्णपणे 5 गाणी आहेत आणि त्यातलं आता हे दुसरं गाणं लोकांसमोर आज प्रदर्शित झालेलं आहे. खरं तर आमच्यासाठी सुद्धा एक नॉस्टॅल्जिक फिलिंग होतं, कारण आम्ही सुद्धा ती खाकी पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि शाळा, मित्र, भांडणं, आम्ही दोघंही बॅक बेंचर्सच आहोत अजूनही. आणि मी तर बॅक बेंचर होतो. तुम्ही इतके जुने मित्र शाळेपासून? नाही, शाळेपासून आम्ही कॉलेज नंतर मित्र झालो. पण खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे आजचा दिवस, कारण असं प्रमोशन किंवा असं कुठलं तरी काहीतरी लोकांसमोर घेऊन जाणं हे आमच्यासाठी पहिल्यांदा आहे चित्रपटासाठी म्हणून. आणि हेमंतदादाने, क्षिती मॅमने असं ही मोठी संधी दिली आम्हाला खरं तर, कारण हा विश्वास ठेवणं हेच खरंच खूप महत्त्वाचं आहे नवीन संगीतकारांना किंवा नवीन आमच्यासारख्या कलाकारांना. फोक आख्यान हे 2 मिनटं बाजूला ठेवलं तर हा विश्वास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पुढच्या प्रवासासाठी, इथून पुढच्या सगळ्या चित्रपटांच्या संगीतासाठी. त्यानंतर हे गाणं ज्या दोघांनी गायलंय, एक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर, यांनाही आम्ही खूप दिवसापासून पाहतोय, त्यांचाही प्रवास आम्हाला माहिती आहे आणि तेच आज आमच्या या गाण्यासाठी गायक म्हणून आहेत. तर ही सुद्धा खूप छान मुमेंट आहे आमच्यासाठी. आणि खरं तर हे गाणं ओरिजिनल रत्नाकर मतकरी यांचं आहे, त्यांनीच ते शब्द लिहिलेत, त्यांचं संगीतही तेच आहे. ते फक्त आम्ही एक रिक्रिएट करण्याची संधी दादाने दिली आम्हाला आणि खूप मजा आली ह्या प्रोसेसला. खरं तर आख्यान आणि क्रांतीज्योती हे 2 आमच्यासाठी एकदम मागच्या 2-3 महिन्यांसाठी झोप कमी आणि सगळं या दोघांवरच फोकस होतं. त्यामुळे खूप मजा आली. आणि तू ऍड कर. आत्ताही तुमच्या निमित्ताने विजू हर्ष फायनल मिक्स देणार आहे. फायनल मिक्स द्या. खरं तर आम्ही फार लेट आहोत गाण्यांच्या बाबतीत, पण असं आम्ही ऐकलं होतं की डिरेक्टर फार त्रास देतात म्युझिक डिरेक्टरना, पण आम्हाला बिलकुल असं झालं नाही आहे. आमचा पहिलाच चित्रपट आहे हा, आणि हेमंत दादाने आम्हाला एवढं समजून घेतलं की मला वाटत नाही की कुठला डिरेक्टर समजून घेईल आम्हाला एवढा. कारण आम्ही फार खूप गोष्टी वेळेत दिल्या नाही आहेत, पण त्या पण खूप प्रामाणिक. आणि जी माणसं महिन्याला 52 शो करतायत ते कसं देणार वेळेत. मला तर असं वाटतं की स्टेजवरच रेकॉर्डिंग लाव त्यांचं आणि तिकडनंच आउटपुट काढून घे, तर होणार आहे हे शक्य. पण खूप प्रामाणिक सांगतो, जे दुसरं गाणं आज आलंय स्वर्गात आकाशगंगा, हे रत्नाकरी मतकरी यांचं ॲक्च्युली मूळ कंपोजिशन आहे आणि त्यांनी लिहिलं आहे. आम्हाला रिक्रिएट जेव्हा करायची वेळ आली, ते बघत असताना ॲक्च्युली आम्ही काहीच केलं नाही आहे, कारण ती चाल आणि ते शब्द एवढे सुंदर आहेत. फक्त आम्ही आत्ता जो थोडाफार साऊंड आम्हाला कळतोय, आम्ही तो फक्त रिक्रिएट केला आहे. पण बाकी पूर्ण ती चाल, ते शब्द एवढे सुंदर आहेत. मुळात मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे 1ली ते 10वीपर्यंत, त्याच्यामुळे हे सगळं मला खूप नॉस्टॅल्जिक झालं आहे. आणि ही एवढी मोठी संधी आम्हाला मिळाली आहे, त्यासाठी मी हेमंत दादाचं, क्षिती मॅडमचं आणि सगळ्या टीमचं मी खूप आभारी आहे. आणि खूप जास्त मला इथून एनर्जी मिळाली ह्या चित्रपटातून. नक्कीच आम्ही पुढे छान काम करत राहू. धन्यवाद. शाळा मराठी व्हायला पाहिजे. त्याने मी शेवट करणार होते, पण तू आता बोललाच आहेस तर येस, होऊन जाऊ दे. येस. शाळा मराठी माझी शाळा मराठी व शाळा मराठी माझी शाळा मराठी. ए शाळा मराठी माझी शाळा मराठी व हा जशी लेकरा हा माय धरती या पोटीव. हो जशी लेकरा हा माय धरती या पोटीव. अन गुरुजी अन्न बाई माझ गुरु अन आई ग.
ओ गुरुजी अन्न बाई माझा गुरु अन आई ग आणि जशी ज्योतिबा हा संग सावित्री माई व शाळा मराठी माझी शाळा मराठी व शाळा मराठी माझी शाळा मराठी व जशी लेकरा हा माया धरती या पोटी व जशी लेकरा हा धिंतांग 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 धा. क्या बात आहे. जय जय महाराष्ट्र. क्या बात आहे. मला एक सांगायला आवडेल की मी सध्या हे गाणं लूपवर ऐकते आणि आता येताना पण आम्ही गाडीत गाणं वाजवलं होतं. सो एवढं भिडतं येते काय झाला. सो आता आपण हुशार विद्यार्थ्यांकडे येऊया. कादंबरीताईबद्दल बोलत होते आणि क्षितिताई म्हणजे वर्गाची मॉनिटर असं मी तिला पुढे म्हणणार होते. पण येस, कादंबरीताई, क्रांतीज्योती विद्यालय हा सिनेमा किती स्पेशल आहे आणि ह्या सगळ्या गँगबरोबर काम करताना किती मजा आली आहे. मजा तर तू बघतेच आहेस ना. आता ह्याच्याबरोबर मजा आली नसेल असं कसं म्हणता येणार. पण क्रांतीज्योती माझ्यासाठी स्पेशल आहे कारण मी स्वतः आई झाल्यानंतरचा माझा पहिला मराठी सिनेमा आहे. मी स्वतः मराठी माध्यमाची विद्यार्थिनी आहे. क्षिती आणि मी पहिल्यांदा काम करतो एकत्र. क्षितीबरोबर मला अनेक वर्ष काम करायचं होतं आणि आणखी खूप खूप छान गमतीशीर आणि स्पेशल गोष्ट अशी आहे की हेमंत ढोमे आणि मी हे हिरो हिरोईन म्हणून एका सिनेमामध्ये अनेक वर्षांपूर्वी आम्ही काम केलं होतं. सो त्याच्या दिग्दर्शनाखाली सिनेमामध्ये काम करणं मला खूपच. आणि अजून 2 महत्त्वाचे लोक जे आत्ता नाही आहेत त्यांना आम्ही मिस करतोय, ते म्हणजे अर्थातच सचिन खेडेकर आणि प्राजक्ता कोळी. करेक्ट. येस, आणि क्षितिताई. पुष्कराज होते. बाबा विसरली. आणि ही मुलाखत त्यांनीच कॅरी केली असती, आपण गप्प बसलो असतो. पुष्कराज असता तर बरं झालं तो नाहीये. सगळ्यांना बोलतो. टाइमलाईट मिळाला सगळ्यांना. येस, क्षितिताई. एक फक्त म्हणजे मला आनंद तर आहेच तो दिसतोय. मला एक सांगायचं आहे हर्ष विजयबद्दल. पुढे जे कोणी त्यांना संगीतकार म्हणून त्यांच्या सिनेमात संगीत द्यायला घेणार आहेत त्यांना एक विशेष टिप. आणि हे अत्यंत खरं, या सिनेमात 4 गाणी असणार होती. शाळा मराठी हे गाणं कधी या सिनेमात असणारच नव्हतं. असं काही नव्हतं. 4 वेगळे म्हणजे ह्या पॉईंटला हे गाणं होतं, असे 4 गाणी होती. झालं ओके सगळं, ही अशी होणार आहेत गाणी, वा वा सुंदर छान झाली आहेत. ह्यांनी शाळा मराठी गाणं केलं स्वतंत्र एक दिवस आपल्या रोहित बरोबर, जाधव बरोबर. मग त्यांनी हे ह्याला पाठवलं, हे आपल्या सिनेमात पाहिजे. अरे पण नाही आहे बजेट, अरे पण नव्हतं ठरलं असं. त्यांनी ह्याच्या डोक्यावर आणि मग ह्यांनी माझ्या डोक्यावर बसून ते गाणं या सिनेमात घेतलंय. सो ह्याची तयारी ठेवा पुढचे दिग्दर्शक प्रोड्युसर्स, की ते स्वतः आपला सिनेमा बघून एक गाणं आपलं म्हणतात की नाही हे या सिनेमात पाहिजे. आणि मला विचाराल तर इट इज वन ऑफ द बेस्ट सॉंग्स ऑफ द फिल्म. सो आता मला आनंद आहे की त्यांनी हे खूप आमच्या डोक्यावर बसून करायला लावलं. पण हे मला सांगायचं, मला असं वाटतंय की पहिले तुम्ही त्यांच्याकडनं गाणी बनवून घ्या, मग सिनेमाची स्टोरी ठरवा. गाणी त्यांना जितकी सुचतायत 10-15 ती हा. बनवा. तुमची काय तयार आहे रे, ऐकवा जरा. मग त्याच्यावरनं जर का तुम्हाला सिनेमा सुचला तर मग तो कर. नाही, आणि त्यांनी एक इमोशनल, तुला आठवत नाहीये, ते इमोशनल कार्ड एक खेळलं त्यांनी. एकतर ना सगळ्यात आधी मी जे आत्ता म्हटलं ना मिक्स द्या रे, सगळ्यात आधी मिक्स या गाण्याचं रेडी केलं की पर्यायच राहणार नाही, हे तयार आहे. हां, आणि दुसरं म्हणजे दादा नको देऊ पैसे, राहू दे. एकदम ह्या गाण्याचे आम्हाला नको पैसे, हे गाणं वाजव यार, पाहिजे तर ना रीलला टाक यार, तुमच्या आम्ही दादा सिद्धार्थ दादाच्या रीलला लाव मागे, काय पिक्चरमध्ये पण घेऊ नको, पण हे गाणं असू दे. कसं आहे माहितीये का, म्हणजे दादा नको देऊ पैसेचे म्हणजे बिटवीन द लाईन्स काय, दादा नको देऊ पैसे, BKCला शो हाऊसफुल झालेला आहे आपला. दादा दुबईला झालेत हाऊसफुल, पैसे विषय नाही रे एवढं काय राहील. हेतू नव्हता की हा इंटरव्ह्यू तुमच्यावर टर्न नाही, पण हे खरं आहे. या सगळ्याच्या पुढे हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. ते आपल्यासोबत आत्ता प्रमोशनला आहेत म्हणून नाही, अतिशय वेगळा काहीतरी रॉ साऊंड, काहीतरी नवीन, कानांना काहीतरी छान वाटणारं असं त्या पोरांनी बनवलेलं आहे, जे सिनेमाला एलिव्हेट करतं. आणि सगळ्यात मला वाटतं महत्त्वाची गोष्ट ही असते की कोणीही सिनेमाला जोडलं गेलं तर तो सिनेमावरती गेला पाहिजे. अर्थात तुम्ही सगळे आहातच त्याच्यामध्ये, पण म्युझिक हा खूप मोठा पार्ट असतो आणि तुम्ही गाण्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोचता पहिले आणि मग चित्रपट तुम्हाला कळतो. तर मला असं वाटतं की मराठी शाळा या गाण्याने थेट नाळ जोडलेली आहे प्रेक्षकांशी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात
एवढ्या ग्रामीण भागातनं शिक्षक विद्यार्थी रील्स बनवत आहेत स्वतःहून, म्हणजे स्वतःहून चालू आहे फोन, म्हणजे मेसेजेस करतायत की आम्हाला सुद्धा जोडलं जायचं आहे, आम्ही काय करू. मग आता आम्ही रिप्लाय करतो ठीक आहे फोटो टाका, ते गाणं लावा, दुसरं काय सांगणार. पण ते गाणं, ही स्टोरी बरोबर आहे की ते गाणं सरकवलं आपल्याला, पण नाही सरकवलं नाही, म्हणजे मला गंमत त्याची वाटते की दे वर सो शुअर की हे गाणं चांगलं आहे, सिनेमाला धरून आहे, की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काही करा पण हे गाणं वापरा. आणि मी जेव्हा सगळी गाणी ऐकली आणि असं ठरवलं की पहिलं गाणं कुठलं येणार, तरी मी हे सगळं बोलत असले तरी मी जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा आमचं असं ठरलं की पहिलं गाणं सिनेमाचं हे शाळा मराठीच येणार. आणि ते आता खूप चालतंय, लोक खूप आनंदाने वाजवत आहे. थँक्यू. ते आधी मी नाही म्हणणं हे माझं काम आहे. मी या आधी नाही- निमित्ताने तुमचं जोरदार स्वागत मराठी अरे चित्रपट हो. सृष्टीत झालेलं आहे. त्यांचं काम आणि- बघून असं वाटत नाही, इतकं सुंदर काम करतात ते की असं वाटत नाही की त्यांचं पदार्पण आहे. आणि थोडं उशिराही देतात काम, त्यांनीही असं वाटत नाही की त्यांचं पदार्पण आहे. ते सेट आहेत आत्ता, ते रेडी आहेत. अगदीच तोंडावर कौतुक करायचं म्हणून नाही, पण आमचे जे सिनियर ॲक्टर्स आहेत, म्हणजे उपेंद्र लिमय सर असतील किंवा नार्वेकर सर असतील, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा अजय अतुल बरोबर काम केलं त्यांच्या पहिल्या सिनेमांमध्ये, आणि आता ते खूप मोठे झाले, तेव्हा त्यांना जे भारी वाटलेलं ना, आम्हाला माहिती आहे की आम्हाला पुढे जाऊन खूप भारी वाटणार आहे की हर्ष विजयच्या पहिल्या सिनेमामध्ये आम्ही काम क्या केलं. बात है यार, क्या बात है. येस. सो इसी बात पे 1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. आणि 1 तारखेला यायचे ते पण सांग. 1 तारखेला 1 जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात, जगभरात सगळीकडे प्रदर्शित होतोय. आपला हा चित्रपट मला आनंदाने सांगायला आवडेल की पहिला चित्रपट असेल जो खूप मोठ्या प्रमाणात सिनेमाजमध्ये रिलीज होणार आहे. USA, कॅनडा, UK, जर्मनी या सगळ्या परिसरात. म्हणजे आपण दरवेळेला एक शो करायचो टायअप करून एकेका शहराशी, पण यावेळेला आपण थिएटरला प्रॉपर रिलीज करतोय. आणि त्यामुळे जगभरात असं म्हणूया आपण, हा चित्रपट 1 जानेवारीला रिलीज होतोय. सो काय तुम्ही येणार आहात याची खात्री आहे, कारण याआधीसुद्धा तुम्ही भरभरून प्रेम या टीमला, मलाक्षितीला दिलंच आहे. सो झिम्मा 2, फर्स्ट क्लास दाभाडे ज्या पद्धतीने गाजले, तसाच हा चित्रपट तुम्ही गाजवाल याची मला खात्री आहे.